निसर्ग बघा कसला झालाय, जबरदस्त झालेला निसर्ग इकडे. आणि इकडे बघू शकता आमचा वाडीचा स्टॉप आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि सकाळचे 9 वाजलेत आणि वातावरण पण मस्त एकदम पावसाळी वातावरण झालं आहे. पण पाऊस असं काय पडत नाही आहे, पण एक नंबर भारी झालं वातावरण. आता जरा आपण आजूबाजूला फिरूया मस्तपैकी, बघूयात किती शेती लावून झाली, काय कोण शेती लावत आहेत आणि काय काय भाज्या वगैरे आहेत ना आजूबाजूला. पावसाळी भाज्या काय रुजतात त्या पण तुम्हाला दाखवतो कुठे असल्या तर. म्हणजे अळूवडीची पानं असतात आणि अजून अशा काही टाकले भाज्या असतील आणि अजून काय अशा दिसल्या भाज्या आपल्याला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर आधी आपण बघूया, सर्वात पहिला आपली लावणी बघूया किती लावून झाल्या मळीमध्ये. म्हणजे पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि थोडीफार बाकी आहे लावणी, तिकडे लावतायत, ते पण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल. चला तर जाऊयात आता मळीमध्ये. आपण बघू शकता इकडे आमचा शेती आहे इकडे. तर इकडे बघू शकता या साईडला सर्व भात शेती लावून झाले आहे आणि तिकडे बाकी आहे थोडी. त्या साईडला बघू शकता, या साईडला आमच्या भाईची सेट आता म्हणजे भात लावणी करतायत आणि या वरच्या पण मळ्या बाकी आहेत. आणि आपण तिकडे जाऊन बघूया जरा कितपत शेती झालेली आहे. तुम्हाला आमच्या वाड्यातील बैल दाखवतो, सोम्या. हा बघा इकडे आमचा सोम्या बैल. यावर्षी नांगरणीने आम्ही शेती केलेली नाही, मशीनच्या साहाय्याने सर्व, त्यामुळे बैलांना विश्रांती आहे यावर्षी. पुढल्या वर्षी करू बैलांच्या साहाय्याने. तर आता आपण तिकडे बघूया, आमच्या भाई तिकडे चिखल करतोय, तिकडे जाऊन बघूया कसा वगैरे चिखल करतात ते. चला तर मग जाऊयात. तर इकडे बघू शकता हे सर्व भात लावणी लावून झालेलं आहे आणि ही इथे दाढ काढायची आपल्याला, इथे बाकी आहे. इकडे अजून बाकी आहे लावायचा, पण दाढ आहे ही काढून इकडे समोर लावायची आहे. आणि इकडे चिखल चालू आहे बघा, भाईन चिखल केला नाही मस्तपैकी. तर याच्यामध्ये लावणी लावतील तिकडची ती बघा. पाऊस थांबला आहे रे, पाऊस पण थांबलेला आहे. पटापट घ्या वर्कर. तिकडे चालू केलं आहे काम परत. आपण जाऊया आता घरी जरा काम आहे, मग आपण जाऊया खाली. आता दुकानच्या इकडे आपल्याला मला भाजी दाखवतो मी. म्हणजे भाजी लावली आहे आणि इथे पण भाजी लावलेली आहे आम्ही बघा. या साईडला पण लाल पालेभाजी आहे. आणि आपण अळू वगैरे भेटतं का बघायचं आपल्यास खालच्या रोडला, तिकडे पण आपल्याला भाज्या बघायला भेटतील खूप साऱ्या. तर तिकडे जाऊया थोड्या वेळामध्ये. बघा हा असा बाण असतो कोकणातला, या बांधावरून सावकाश जायला लागतं. थोडाफार पडला तरी खाली चिखलामध्ये. आणि आज काय पाऊस असा एकदम हे नाही, त्यामुळे फिरू शकतो इकडून तिकडून. तुम्हाला इकडे भाजी दाखवतो. या वाड्याची इथं भाजी लावलेली आहे बघा, भेंड्याची भाजी आहे, थोड्या दिवसामध्ये रुजेल. आणि ह्या साईडला पण भाजी आहे तिकडे बघा. ह्या साईडला पालेभाजी आहे, लाल पालेभाजी असते, ही पण आहे बघा. ही पूर्णपणे इकडे लाल पालेभाजी आहे आणि मध्ये मध्ये भेंड्याची रोपं आहे ते बघा. हे आता म्हणजे 2 महिन्यामध्ये होतील आसपास गणपतीमध्ये. हां हे बघू शकता इकडे गुरा जातात चराय सड्याला. ह्याच पण नेता काय जायचा डॉबरमॅन आहेत. हा कोणचा आहे? यो यो आवडते छो 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 छो. तर आता आपण जाऊया खाली दुकानावरती जाऊया, म्हणजे आमच्या स्टॉपला जायचं आहे. बघूया तिकडे काय शेती वगैरे किती लावत आहेत वाडीत, जरा बघूया फिरून. तर बघू शकता इकडे आमचं घर आहे आणि या साईडला आमच्या बस स्टॉपला जायची वाट आहे. हिरवगार जंगल झालेलं आहे एकदम. जंगल बघा खाली तुम्ही, कडक झालं जंगल. तर इकडे निसर्ग बघा कसला झाला आहे, जबरदस्त झालेला निसर्ग इकडे.
आणि इकडे बघू शकता आमचा हा वाडीचा स्टॉप आहे. इथे सगळी शाळेतली पोरं पण चालले आहेत शाळेमध्ये. तर आपण पण जाऊन येऊ दुकानामध्ये. इकडं थोड्या वेळामध्ये निघतील इकडे बघा शाळेत जायला. इथेच बस वगैरे येतात आपल्या. ह्या साईडला नदीला जाऊ शकतो आपण खाली. आणि इकडे वाडीची पूजा असते आमच्या इकडे बघू शकता. इकडे मुलं सगळी चालल्या शाळेला मराठी शाळेमध्ये. पाऊस कमी आहे जरा. पाऊस कमी आहे त्यामुळे जरा फिरायला भेटतं बाहेर. नाही तर खूपच पाऊस असतो इकडे पण. बघू शकता इकडे सर्व केळीची झाडं आहेत. ह्या साईडला सर्व आंब्याचे आहेत. तर आपण जाऊयात इकडे बघूयात अळू वगैरे भेटतं का कुठं आपल्याला. आणि बघा ह्या रस्त्याच्या बाजूला असतात ते बघा. नको तुम्हाला लाजरी. आता बघा पाय लावल्यावर अशी होते बघा, पूर्ण दिपून जाते. ही पावसाळ्यामध्ये तुम्हाला हे आहे ते म्हणजे वनस्पती असते ती खास पावसाळ्यामध्ये रुजते. रस्त्याच्या बाजूला वगैरे असते. त्याला काटे पण जाम असतात. आणि त्या साईडला तिकडे आम्ही काल शेती लावलेली आहे. बघूयात. हा बघा ह्या रस्त्याच्या बाजूला इथे पण आहे. हा बघा इथे पण तुम्हाला अळू दिसेल. पण हे रानटी अळू आहे. हे काय खायला वापरत नाही. हे अळू खायला वापरत नाही कारण त्याला खाज वगैरे जाम असते. खाण्यासाठी वापरतात ते दुसरं अळू असतं. तुम्हाला दाखवतो इकडे जाऊन. हे बघा इकडे आमचा आंबा आहे. या इकडे सायाचं झाड आहे बघू शकता. आणि याच्या खाली शेती आहे, भात शेती केलेली आहे. वरतून दिसणार नाही तुम्हाला, खालच्या साईडला आहे. आता आपण जाऊया आमच्या मोरीजवळ जाऊया तिकडे, म्हणजे घराच्या खालीच आहे. तर तिकडे टाकल्याची भाजी वगैरे असेल बघूयात. हा बघा त्या साईडला तिकडे टाकला वगैरे कसा टाकला भाजी असते ती एकदम कोवळी पाहिजे तरच चांगली, नाहीतर काय खाऊन मतलब नाही. तर बघूया इकडे आहेत काय टाकले भाजी. ह्या साईडला असतात बघा. तर बघू शकता इकडे टाकल्याची भाजी आहे बघा. ही बदामची पानं दिसतात ती टाकला भाजी आहे. ही पण भाजी मस्त असते, रानभाजी एकदम खाण्यासाठी. हे बघा ह्या साईडला बघा, ह्या साईडला मोठा वाढला आहे. हा टाकला जास्त मोठा वाढला आहे. हा कसा जून झालेला एकदम. त्याला जास्त खायला टेस्ट नाही यायला लागत. अशी एकदम छोटा झाड पाहिजे टाकल्याचा, तर खायला जरा चांगली लागते, चविष्ट एकदम. त्याच्यामध्ये खोबरं वगैरे टाकून बनवायची, एक नंबर वाटते खायला. अजून बघूया आपण काय अजून दिसतात काय काय रानभाज्या इकडे. आणि हे बघा इकडे पण इकडे पण लावलेलं आहे. हळदीची भाजी आहे ही बघू शकता इकडे. आता हे मोठे झाल्यावर ह्याची पानं घेतात आणि त्याची हळद बनवतात, म्हणजे वाटून झाल्यावर सुकवून वगैरे. त्याची खूप मोठी प्रोसेस आहे. आणि हे बघा बाजूला काकडी वगैरे लावले तिकडे. आणि तुम्हाला दाखवतो बघा इकडे हे आहेत ते अळू आहेत बघा. हे खाण्याचे अळू आहेत बघू शकता इकडे. हे खायचे अळू आहेत. आणि तुम्हाला मगाशी दाखवले ते अळू आहेत ते कसे रानातले अळू आहेत. ते खायचे म्हणजे खात नाही, त्याला खाज वगैरे जास्त असते. आणि रान बघा इकडे किती आहे. याच्यामध्ये कसा आरामात जायला लागतं. तर जाऊया आपण घरपे. आणि तुम्हाला आता आमचा पर्याय दाखवतो ओढा. ओढ्यामध्ये जिकडून आम्ही पाणी आणतो पिण्यासाठी तो दाखवतो. हा बघा इकडे वाट आहे. पाकाडी बनवलं आम्ही जाण्यासाठी, म्हणजे पाय वगैरे घसरू नये त्यासाठी पाकाडी बनवलेलं आहे. आणि ही व्हाली आमच्या वरतून घराच्या इकडून त्याचा उगम आहे. आणि ही जाऊन खाली पर्याय मिळते इकडे. थोडं पाणी पिऊया आपण इकडे. मग बघा इकडे भोंबाडा आहे. भोंबाडा म्हणजे या इथे रोवणं वगैरे असतात, धरतात. पण आता असं नाही,
आपला जर लक असेल तर रोणं भेटतील. तर अशीच किती पण शोधा तुम्ही, रोणं भेटणारच नाही अजिबात. तर जाऊया आता आपण इकडे. तर इकडे पावसाळ्यामध्ये कोकणातला निसर्ग एकदम जाम भारी असतो. पावसाळ्यामध्ये एकदा तरी आलं पाहिजे कोकणामध्ये. आणि बघू शकता इकडे आजूबाजूला कसला घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामधून पायवाट आहे आमच्या पर्याला जाण्यासाठी किंवा वरती म्हणजे घराकडे जाण्यासाठी. बघू शकता इकडे. तर मित्रांनो, आता जाऊया आपण घरी. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.